श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेची छाया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपल्या सर्वांची स्वामींवर खूप श्रद्धा आहे. आपण रोज मनोभावे त्यांची पूजा अर्चना करतो आणि बऱ्याच लोकांना स्वामी आपल्या घरात वास्तव्याला आहेत असे अनुभव देखील आलेला आहे. स्वामींचे आपल्या घरात वास्तव्य असल्यावर मिळणाऱ्या संकेतांकडे लक्ष दिले पाहिजे. आज असे 6 संकेत तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग बघूया स्वामी आपल्या घरात वास्तव्याला असल्यावर कोणते संकेत देतात. 1. जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल, शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल, तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये स्वामींचे वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ व मंगल होणार आहे. अशा प्रकारची कंपने सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा जाणवतात. जर या 2 वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे की स्वामीचे वास्तव्य तुमच्या घरामध्ये आहे. संकेत नंबर 2. अजून एक फार मोठा संकेत असा की आपल्या घरावर कितीही मोठं संकट येऊ द्या, अशा संकट समयी तुमची स्वामींवरची श्रद्धा विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे की ही बुद्धी तुम्हाला स्वामींनी दिलेली आहे. आपल्या घरात वादविवाद भांडणे असतील आणि ही भांडणे वादविवाद संपून प्रेम वाढीस लागले असेल तर हा सुद्धा संकेत असतो की स्वामींचा आपल्या घरात वास आहे. संकेत नंबर 3. अनेक जणांना स्वप्नामध्ये लहान मुलगी जणू साक्षात महालक्ष्मीचे रूप असल्याप्रमाणे दिसत असेल आणि स्वप्नात अशी छोट्याशा मुलींचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा स्वामी आईंची कृपा असल्याचा संकेत आहे. संकेत नंबर 4. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होत असेल, फुले नाहीत किंवा ती असतील पण मात्र ती तितकी सुगंधित नाही तरी देखील तुम्हाला मनाला मोहून टाकणारा सुगंध जाणवत असेल तर स्वामी आपल्या घरात वास्तव्यात असण्याचा संकेत आहे. संकेत नंबर 5. अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते की आता ही गोष्ट नक्की घडणार आहे. अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो. जर तुम्हाला ही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की स्वामींच्या कृपेने तुम्हाला ही एक दैवी शक्ती प्रदान केलेली आहे. संकेत नंबर 6. शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघर. स्वयंपाकघरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवत असेल ते चवदार बनत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरात स्वामी आईचा वास नक्कीच आहे असे समजून जा. या संकेतावरून तुम्हाला समजून जाईल की स्वामींचा वास आपल्या घरी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा व अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.